नमस्कार मंडळी, मी नेहा साळवे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण घर बसल्या आपल्या नॉर्मल सुई दोऱ्याने आपण इतके छान एम्ब्रॉयडरी, इतकी छान आपण आरी वर्क आपल्या ब्लाउजवर कसं करू शकतो, ते पण एकदम इझी वेने आणि इतक्या सुंदर छान छान डिझाईन्स तुम्ही बनवू शकता। एकदा तुम्हाला जमलं की तुम्ही तुमच्या प्रकारे तुम्हाला जशा डिझाईन्स आवडतील तशा तुम्ही क्रिएट करू शकता। तर चला आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर सगळ्यात आधी मी ब्लाउज स्टिच करून घेतलेला आहे। जसं मला गळा हवा आहे, जसे स्लीव्ज हवे आहेत तसं मी प्रॉपर आधी शिवून घेतलेला आहे। त्याच्यानंतरच त्यावर आरी वर्क मी करते जसं मला डिझाइन हवी आहे। तर हे शुगर बीट्स आहेत आणि इथे आता आपण नॉर्मल सुई दोरा आपण जसं ओवतो तसंच ओवून घ्यायचा आहे। आणि तिथून आता मी जसं आता तुम्हाला दाखवते ब्लाउजच्या कॉर्नर पासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि सुई दोरा ओवून घ्यायचा आहे। त्यानंतर ओवलेल्या सुई दोऱ्यामध्ये आता आपल्याला हे शुगर बीट्स टाकायचे आहेत। हे असेच नॉर्मली आपण सुई पटापट त्याच्यामध्ये टाकली की ते ऑटोमॅटिकली त्याच्यात पटापट भरत जातात, एक एक आपल्याला भरायची गरज लागत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं करून धागा थोडा भरून घ्यायचा आहे। आता एवढा धागा आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि थोड्या थोड्या मणी घेऊन आपल्याला हा आता परत एका दुसऱ्या सुईने आपल्याला हा स्टिच करायचा आहे। मी आता हा ग्लूने चिपकवत नाही आहे, कारण मग ते परत तेवढा टाइमपास होतो आणि परत आपल्याला एका वेगळ्या सुईने परत स्टिच करावा लागतो। त्याच्यामुळे मग मी एकदाच आता अशा प्रकारे दुसऱ्या सुईने स्टिच करते, कारण का आपले हे मणी इकडे तिकडे हलणार नाही आणि एक प्रॉपर लाईन क्रिएट होईल। तर आता व्हिडिओमध्ये जसं बघताय तशा प्रकारे आता दुसरी सुई मी घेतलेली आहे आणि त्याने आता हे मणी जे आहेत ते आपल्याला स्टिच करायचे आहेत। आता जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की मी कसं स्टिच करते त्याच प्रकारे तुम्हाला हे स्टिच करायचे आहेत। असं केल्यामुळे ही जी आता आपण चेन बनवलेली आहे शुगर बीटची ती पूर्णपणे लॉक होऊन जाते आणि ह्याला ही कितीही वॉश वगैरे केली तरीही तुटत नाही। तीन चार मणी सोडून तुम्हाला ही अशी स्टिच करायची आहे। जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताय की मी आता एका साईडून वरती सुई काढून घेते आणि मग ती एका मणीच्या गॅपमध्ये टाकून दुसरीकडनं मी ती पॅक करते। अशा प्रकारेच तुम्हाला ही चेन पॅक करायची आहे आणि फक्त आपल्याला बघायचं आहे की ती व्यवस्थित बसलेली आहे की नाही एका लाईनमध्ये। तर इथे आता माझी पूर्ण चेन ही लावून झालेली आहे। माझा व्हिडिओ हा स्किप झाला पूर्ण चेन लावायचा। तर आता आपण ही एक सेकंड लाईन करणार आहोत मण्यांचीच। तर आता मी परत दुसऱ्या लाईनसाठी सुई टाकून घेतलेली आहे आणि इथे आता आपल्याला थोडेसे जाडे मणी घ्यायचे आहेत। तर इथे मी 3 mm चे मोती घेते आहे आणि हे सुद्धा मी आता एक एक करून ओवत आहे आणि लास्ट टाइम सारखंच थोडी धागा ह्याने भरायचा आहे थोडाफार आणि हे सुद्धा मणी आपल्याला पहिल्याच प्रमाणे स्टिच करून घ्यायचे आहेत। तर इथे आता मी दुसऱ्या सुईने बघा व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसते की मी दुसऱ्या सुईने आता ही सुई मी वर काढली आहे, पण ही सुई मी आता आपण जी आता नवीन लाईन ओवली जाड्या मण्यांची त्या मण्यांना आणि शुगर बीट्सना पहिल्यावाल्या मण्यांना मी दोघांना पण एकत्र जॉईन करते, जेणेकरून ते वेगवेगळे दिसणार नाही, लांब लांब अगदी क्लोज दिसतील, एकदम चिपकून दिसतील आणि व्यवस्थित स्टिचसुद्धा होतील। त्याच्यामुळे मी शुगर बीट्ससोबत हे 3 mm चे मोती एकत्र स्टिच करते। तुम्ही बघा ह्या प्रोसेसला खूप टाईम लागतो, पण खरंच हे वर्थ इट आहे, कारण आपण बाजारात आता गेलो मार्केटमध्ये तर ह्या आपण आता जी डिझाईन करणार आहोत त्या डिझाईनचे हमखास 3-4 हजार रुपये ते लोक पे करतात। पण त्यांचीसुद्धा त्यामागे मेहनत आहे, त्यांचं ते थ्रेड वेगळे असतात आणि त्यांची ते सुई वेगळी असते, ते प्रोफेशनल आहेत त्याच्यामुळे ते एवढे चार्ज करतात। पण आपण घरच्या घरीच जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल, तुम्हाला घरच्या घरीच हे सगळं करायचं असेल, बाहेर पैसे द्यायचे नसतील, तर तुम्ही इझी पद्धतीने एकदम सोप्यात सोपं तुम्ही सुई धाग्याने सुद्धा आरी वर्क तेवढंच छान करू शकता।
आणि हे माझं आता तिसरं ब्लाऊज आहे। मी याआधी सुद्धा 2 ब्लाऊज अशी आरी वर्कने केलेली आहेत सुई धाग्याने, तर ती सुद्धा खूप छान वाटतात घातल्यानंतर। आणि जेव्हा आपण असं स्वतःच्या हाताने बनवून कुठली गोष्ट वेअर करतो, आपण स्वतः हे वर्क करतो, तेव्हा खूप छान वाटतं, खूप वेगळाच आनंद असतो। मला तरी असं वाटतं, कारण मी हे जेव्हा वर्क वगैरे करते तेव्हा अशी ब्लाऊज वगैरे घालायला मला प्रचंड आनंद होतो। मला खूप भारी वाटतं जेव्हा मी असं स्वतःच्या हाताने करून सगळं घालत असते। आणि मेन म्हणजे जशी आपल्याला डिझाईन हवी आहे, आपल्याला कुठून आपण फोनमध्ये बघितली असेल, कुठल्या फोटोमध्ये आपण एखादीचं ब्लाऊज वगैरे बघितलं असेल, सेम तशी डिझाईनसुद्धा आपण सुई दोऱ्याने आपण करू शकतो। फक्त थोडंफार आपल्याला आधी सवय असली पाहिजे। एक 3-4 ब्लाऊज तुम्ही केली ना की त्याच्यानंतरला तुम्ही आरामात तुम्हाला जी डिझाईन हवी आहे ती डिझाईन तुम्ही स्वतः करू शकता सुई दोऱ्यानेच। तर इथे तुम्ही आता बघताय की मी थोडे थोडे मणी घेते आहे आणि मोठ्या मणी मी छोट्या मणींना जॉईंट करून स्टिच करते आहे। तर असंच करायचं आहे आपल्याला। पूर्ण ही हे जी मणी आहेत मोठेवाले, हे पूर्ण आपल्याला छोट्या मणीला जॉईंट करून घ्यायचे आहेत। तर ही आहे स्टोन चेन, त्यानंतर आपल्याला थर्ड लेअर करायची, थर्ड लाईन करायची ती स्टोन चेनची। तर इथे मी स्टोन चेनसुद्धा स्टिच करून घेते। मी ग्लूने चिपकवत नाही आहे, कारण ग्लूचा भरोसा नाही वॉश केल्यानंतर, म्हणून स्टिच केलं की वॉश वगैरे केलं तरी काहीच प्रॉब्लेम नसतो। तर ही आता जी स्टोन चेन आहे ना ती मी 3 mm मोतीसोबत जॉईंट करते, म्हणजे मिडल जी आपण लाईन टाकले मोतीची, जाड मोत्यांची, त्या लाईनला मी ही स्टोन चेन जॉईंट करून घेते दोन्ही एकत्र, म्हणजे ती सुद्धा व्यवस्थित स्टिच होईल दोन्ही एकत्र। आणि मी सुई जी घेतली ती एकदम बारीक घेतलेली आहे, ज्याच्यातून शुगर बीट्स पास होतील अशी सुई मी घेतलेली आहे। आणि धागासुद्धा मी गोल्डन घेतलेला आहे, जेणेकरून आपले हे मण्यांचा कलर वगैरे जो आहे तो गोल्डन आहे, त्याच्यामधून आपण स्टिच करताना तो नंतर दिसून येणार नाही।
इथे आपली पूर्ण स्टोन चेन सुद्धा मी लावून घेतलेली आहे. आपले 3 लेयर झालेले आहेत. त्याच्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला जशी फुलं दिसतात ती फुलं आपल्याला तयार करायची आहेत. तर हे जे डायमंड्स आहेत ना ते ऑनलाईन सुद्धा भेटतात. तर मी आता पूर्ण माझ्या ब्लाऊजचे माप घेतलेला आहे पूर्ण. आणि हा ग्लू आहे, हा ग्लू खूप स्ट्रॉंग आहे हे डायमंड वगैरे चिपकवण्यासाठी. आणि ह्या ग्लूची लिंक वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. कुठेही आरी वर्क शॉपमध्ये तुम्हाला हे सगळे मनी, स्टोन चेन, ह्या ग्लू वगैरे हे सगळं इझिली मिळून जाईल. तर हा जो फूल आहे ना तो 1.5 इंचाचा आहे आणि त्या सगळ्या फुलांमध्ये मी अर्धा इंचाचं माप ठेवलेलं आहे. तर आधी तुम्हाला मार्किंग करायची आहे की तुमचं ब्लाऊज किती लेंथने मोठा आहे, त्याच्यावर परफेक्टली फुलं ही तुम्हाला बसवायची आहेत. तर इथे मी डायमंड ऑलरेडी चिपकवून घेतलेला आहे माझ्या अंतरावर. मी मार्किंग करून मग मध्ये मी डायमंड चिपकवलेला आहे. त्यानंतर मी आता सुई घेतलेली आहे आणि ही सुई आता बघा मी प्रॉपर त्या डायमंडच्या अगदी बाजूला सुई मी ओवून घेते. आता ही सुई ओवल्याच्या नंतरला आपल्याला शुगर बीट्स टाकायचे आहेत आणि मोजून 9 शुगर बीट्स ह्याच्यात बसतायत ह्या डायमंडच्या बाजूला, कारण डायमंडला आपल्याला सर्कल बनवायचा आहे. आता दुसऱ्या बाजूने मी ही सुई काढून घेते जेणेकरून आपलं प्रॉपर डायमंडच्या बाजूला हा गोल तयार होईल शुगर बीट्सचा. आणि हा गोल आता आपल्याला परत स्टिच करून घ्यायचा आहे, लॉक करायचा आहे हा गोल, जेणेकरून तो हलणार नाही. तर बघा आता मी एका साईडून तो काढतेय बाहेरच्या साईडने आणि आतल्या साईडने मी तो ओढून घेते, पूर्ण लॉक करते. असं 3-4 ठिकाणी तुम्हाला करायचं आहे जेणेकरून तो पूर्ण फुल लॉक होऊन जाईल. ती जी बॉर्डर आपण केली शुगर बीटची ती लॉक होऊन जाणार. शुगर बीटच्या बॉर्डर नंतर इथे आता आपल्याला स्टोन चेनची बॉर्डर करायची आहे. तर स्टोन चेनची बॉर्डर आपल्याला 8च ते मनी लागतात. स्टोन चेनचे ते स्टोन आहेत ते 8च परफेक्टली पाहिजेत. तर इथे मी ग्लू लावून घेतला आहे आणि इथे सुईच्या मदतीने मी आता इथे प्रॉपरली ते त्या गमवर चिपकवून घेते आधी स्टोन चेन प्रॉपर. बघा प्रॉपर जसं फूल आता बॉर्डर आहे ती मी तयार करून घेते. आणि हे थोडंसं वाळलं ना 1-2 मिनटं की त्याच्यानंतरला आपल्याला ही चेन लॉक करायची आहे. पण त्याआधी आता आपल्याला स्टोन चेनच्या बाजूने मी आता ओवून घेते सुई बघा. आणि त्यानंतर आपले जे 3 mm मोती आहेत ते मोती मी त्याच्यात टाकते. हे मोती आपल्याला 10 परफेक्टली बसतात. स्टोन चेनच्या नंतर 10 मनी हे प्रॉपर बसतात. त्यानंतर दुसऱ्या साईडनं मी हे धागा ओवून घेते आणि प्रॉपर आपली बॉर्डर ही अशी 3 mm बॉर्डर आपली परफेक्टली बसलेली आहे. आत्ता आपल्याला काय करायचं आहे की ही जी 3 mm बॉर्डर आपण लावलेली आहे ना मण्यांची, ते मनी आणि स्टोन चेन आपल्याला दोघांना एकत्र जॉईंट करायची आहे जेणेकरून स्टोन चेन सुद्धा फिक्स होईल आणि आपली 3 mm जी बॉल चेन आहे ती सुद्धा आपली प्रॉपर फिक्स होईल. बघा आता हे 3 mm जे मोती आहेत ते आणि स्टोन चेन हे दोन्ही सुद्धा मी एकत्र लॉक करते म्हणजे ते प्रॉपर स्टिच होतील एकत्र आणि छान असे क्लोज आहेत असे दिसतील. हे सुद्धा 2-2 मनी सोडून तुम्ही लॉक करा म्हणजे 3-4 वेळेस तुम्ही हे फुल पूर्ण लॉक करा जेणेकरून मनी इकडे तिकडे होणार नाही. तर इथे आता पूर्ण आपले मनी छान लॉक झालेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला लास्ट लाईन करायची आहे. तर ती कशी करायची तर आता आपल्याला पुन्हा सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे आता मी एक व्हाईट मोती घेते
आधी सगळ्यात आधी मी व्हाईट मोती टाकून घेतला आहे आणि त्यानंतर मी 2च शुगर बीट्स टाकून घेतलेत बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये जसं बघताय. आणि आत्ता जिथे लास्ट शुगर बीट जो आहे ना, जिथे संपतो तिथेच खाली कपड्यामध्ये सुई टाकायची आहे. मनीमध्ये सुई टाकायची नाही आहे, तर जिथे लास्ट मनी आहे तिथेच खाली कपड्याला आपण सुई टाकायची आहे. परत नेक्स्ट जो आपला गोल्डन मनी तिथे आहे त्या गोल्डन मनीच्या बाहेर बरोबर परत सुई काढून घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला हा व्हाईट मोती आधी टाकायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला 2 शुगर बीट्स टाकायचे आहेत. असं आपल्याला पूर्ण 10 वेळा करायचं आहे, कारण आपले जे गोल्डन मनी आपण टाकलेले आहेत ते 10 आहेत. त्याचप्रमाणे आता हे सुद्धा आपल्याला 10च घ्यायचे आहेत. तर बघा आता असं मी ॲडजस्ट करून घेते आणि जिथे आपला गोल्डन मनी पहिलावाला संपतोय तिथेच बघा आता मी कसं ॲडजस्ट करते, कारण तिथल्या तिथेच तो लागला पाहिजे तरच तो छान दिसतो. तर जिथे आता तो गोल्डन मनी लागला, लास्ट लेंथ त्याची जिथपर्यंत आली तिथेच मी खाली सुई टोचलेली आहे. आणि अशा प्रकारे हे पूर्ण असं फूल आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि हे क्लोज करायचं आहे. ज्या डिरेक्शनला तुमचा मनी दिसतोय त्याच डिरेक्शनला तुम्हाला हे बाहेरची जी लाईन आहे ती टाकायची आहे, कारण तरच ते फूल असं छान गोल पूर्ण दिसेल. नाहीतर ते एक मणी एक इकडे, एक मणी एक तिकडे, तर ते तसं दिसायला नको. तर इथे आता आपलं पूर्ण फूल रेडी झालेलं आहे आणि हे पाटी छान असं लॉक करून घ्यायचं आहे. पाटी त्याला डबल गाठ मारून घ्यायची आहे आणि किती सुंदर फूल दिसतंय हे बघा. आणि असंच जर तुम्ही मापाने घेतलात ना तर हे सेम टू सेम असेच सगळे डिझाईन दिसते आणि खूप छान दिसते ही डिझाईन. तर आता ही पाटी असं दिसतं आणि मग हे डबल लॉक तुम्ही करून धागा तोडून घ्या. आणि बघा किती सुंदर प्रकारे आपला पूर्ण गळा रेडी झालेला आहे, पूर्ण बॅक नेक आपला रेडी झालेला आहे. आणि हे एकदा पूर्ण डिझाईन कंप्लीट झाली ना आणि वेअर केल्यानंतर हा तर खूप सुंदर गळा दिसतो. तर आपला सेकंड पार्ट असणार आहे स्लीव्जला लटकन कसे लावायचे, स्लीव्जच्या डिझाईनचा पार्ट असणार आहे. तर तो पार्ट बघायला अजिबात विसरू नका. बाय.